चला पहिला बॉल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. पहिला बॉल पडल स्वीप करण्याचा प्रयत्न खूप चांगले बिल्डिंग आणि अखेरकार धावांचा श्रीगणेश होतोय. बेबो स्टार समोर रिग बॉयज. पडल स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु थोडासा हलुबार पद्धतीने चेंडू आला होता शरीरावर आदळलाय आणि येतोय डॉट बॉल. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 1 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल. हो ये क्या हुआ. मोठा पटका चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. पहिला विकेटचं बटन. हेमंतला मात्र मैदान सोडावं लागलंय. गॉन. थँक्यू. 3 चेंडूचा खेळ झालाय. 1 धावा धावफलकावर. 1 गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतात मिस्टर गोट्या ऑलरेडी 1 मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवलाय. आता तो खेळ आठवावा लागणार आहे. आता ते धावा बनवाव्या लागणार आहेत. बेबो स्टार आणि समोर रिग बॉयज. हे बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न चेंडूला पुन्हा एकदा पाठवलंय 1 धाबेसाठी. पहिल्या 4 चेंडूमध्ये 2 धावा धावफलकावरती आहेत. 1 महत्वाचा गडी बाद झालाय. हेमंतला मैदान सोडावं लागलं होतं. नेक्स्ट बॉल. बॅकफुटवर गेले. डबल टॅप. हे क्या हुआ. डबल बॅट आणि डबल बॅट चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होताना सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. थँक्यू. 6 धावा धावफलकावर. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन बावेचा हा बॉल गॅप मधून पाठवून देत असताना चेंडू सीमारेषा पार. लगातार दुसरा. थँक्यू. जबरदस्त बॅटिंग करतायत श्रीकांत आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. जिकडे 10 धावा धावफलकावरती आहेत. 1 गड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत बेबो स्टार हा संघ रिग बॉयज या संघासमोर. चला थोडीशी घाई करा. चला प्लीज. दुसरं षटक मार्गस्थ आहे. नवीन गोलंदाज मिस्टर हितेश. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवलाय. खूप चांगली फिल्डिंग. तोपर्यंत 1 धाव येते. श्रीकांतने लगातार 2 चौकार या पहिल्या षटकामध्ये आले होते श्रीकांतच्या बॅट मधून. आता श्रीकांत समोर हितेश. हे बिग बॅटल आहे. त्या बॅटल मधून कोण जिंकणार. नेक्स्ट बॉल. हितेश टॅप करत असताना चेंडू 1 बाउन्स. चेंडू सीमारेषा पार. रॉयल धमाका. बिग बॅस चौकार. 4 धावा. थँक्यू. नेक्स्ट बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लगातार दुसरा. मॅकॅन्टनचे 19 धावा धावफलकावर. श्रीकांतच्या बॅट मधून 4 चेंडू मध्ये 4 चौकार आल्यात. मॅकॅन्टन बॅटिंग. व्हॉट अ शॉट. एंटर द गॅप. लगातार 5वा चौकार श्रीकांतच्या बॅट मधून. काय बॅटिंग करतायत. मजा आले बॅटिंग पाहत असताना श्रीकांतची. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फेकी उशिराने झाली तोपर्यंत 1 रन कंप्लीट आणि धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. शेवटचा अंतिम चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवलाय. फेकी झाले परंतु थोडीशी उशिराने झाली. थोडीशी रॉंग साइडला झाली. त्या कारणानं डॉट बॉल येते. 2 षटकं संपली. 24 धावा धावफलकावर. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया. थँक्यू. 2 षटकं संपल्यात. 24 धावा धावफलकावर. मॅकॅन्टन बॅटिंग बाय मिस्टर श्रीकांत. श्रीकांतने जवळपास 5 चौकार लगावल्यात या मॅच मध्ये. आता शेवटचं अंतिम षटक आहे. येणारे 6 चेंडू कशा प्रकारे असणार आहेत. पहिला बॉल. बॅकफुटवर गेला. चेंडू खाली राहिला. यष्टा उद्ध्वस्त. विकेटचं बटन. मोठा हादरा. श्रीकांतला मात्र मैदान सोडावं लागलंय. गॉन. या
यू. पहिल्या 2 षटकामध्ये 12च्या सरासरीने तब्बल 24 धावा झाल्या होत्या. आता उमेशने तो आणून दिला ब्रेक थ्रू पहिल्या चेंडूवर. जेवढे नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतात मिस्टर साई. उमेश नेक्स्ट बॉल. ओ काय जबरदस्त चेंडू. बॅकफुटवर गेले होते परंतु चेंडूने थोडीशी उचली घेतली आणि बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे त्यामुळे येतोय डॉट बॉल. नेक्स्ट बॉल. उमेश. साई समोर मोठा फटका मारायचा प्रयत्न. फलंदाज साई धावचीच्या रूपानं बाद होतय. अजून एक गडी बाद. गॉन. थँक्यू धीरज. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. हा कमबॅक केलंय. कमबॅक करायचं होतं रिग बॉईज या संघाला कारण पहिल्या 2 षटकामध्ये वेगाने धावा येत होत्या आणि त्याला थांबवण्यात पूर्णपणे यश आलंय. उमेशला फक्त 3 चेंडू मध्ये आतापर्यंत एकही धाव आलेली नाहीये. धावसंघ धावपल करते 24 रन. लॉस ऑफ 2 विकेट्स. बॅकफुटवर गेले हलक्या हाताने पाक. ओ हो हो प्रयत्न चांगले होते परंतु क्षेत्ररक्षकाला बेधून निघून गेला चेंडू. सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. 28 रन 28 धावा धावपलकावर. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. नेक्स्ट बॉल. उमेश. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आणि आमच्या ऑफिशियल पंच आमच्या दिशेने वळतायत. वाईट चेंडू घोषित केलाय. 29 रन 29 धावा धावपलकावर. उमेश पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू अडवला. येतोय डॉट बॉल. सच अ ग्रेट बॉलिंग. शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये या प्रकारची गोलंदाजी करणं म्हणजे दडपण वाढवण्यासारखं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातोय आणि अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय जिकडे 30 धावा धावपलकावरती आहेत. 31 धावांचं टार्गेट सेट केलं बेबो स्टार या संघाने रिग बॉईज या संघासमोर. त्या अगोदर इनिंग ब्रेक मध्ये टॉस कडे बोलणार आहोत. नेक्स्ट मॅच टॉस. चला यज्ञेश 11 आणि शिवप्रेमी. चला दोन्ही कॅप्टन या. दीपेश आणि त्यानंतर शिवप्रेमी कॅप्टन. लेवल आपल्या कोणीच करणार नाही. रॉयल किंग धमाका बिग बॉस चषक 1 नंबर ठरला. रॉयल किंग धमाका बिग बॉस चषक 1 नंबर ठरला. रॉयल किंग. चला दोन्ही कॅप्टन आल्यात का. दीपेश आणि त्यानंतर शिवप्रेमी कॅप्टन. चला या इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी करायला हवा. मॅच चालू होण्या अगोदर त्या इनिंगला चालू होण्या अगोदर टॉस कंपल्सरी आहे. त्यासाठी दोन्ही कॅप्टन आल्यात. टॉस करून घ्या. मॅचच्या दिशेने वळतोय. 31 चा पॅटलाक आहे. कैलास आणि हितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर पहिलं षटक घेऊन हेमंत सज्ज होत्यात. 31 चा पॅटलाक आहे. ऑल सेट. आमचे ऑफिशियल पंच रेडी. पहिला बॉल. हेमंतचा पहिला बॉल. पहिल्याच बॉल ऑन साइडला खेळत असताना साईच्या हातामध्ये चेंडू गेला होता. येतोय डॉट बॉल. नेक्स्ट बॉल. हेमंत. ओ सफळ होऊन थोडासा क्रॉस खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता त्यामुळे येतोय डॉट बॉल. नेक्स्ट बॉल. हेमंत बॅकफुटवर जाण्याचा प्रयत्न. पुन्हा डॉट. जितके डॉट तितकं तुम्ही दबावामध्ये येणार. 31 चा पाठलाग आहे. 11 ची सरासरी आहे. रिक्वायर रन रेट आणि त्यामधून खेळत असताना पहिल्या 3 चेंडू मध्ये एकही धाव नाहीये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा डॉट. लगातार चौथा. काय जबरदस्त सुरुवात आहे हेमंत कडून. 4 बॉल डॉट. नेक्स्ट बॉल. ओ क्लीन बॉल. दांडी गुल. पहिला विकेटचं पतन. कैलास बाद. गॉन. थँक्यू. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन हेमंत सज्ज होते. वॉट अ मॅग्निफिसंट बॉलिंग. काय इकडून मेडन ओव्हर पाहायला मिळेल. बॅकफुटवर जाण्याचा प्रयत्न. कट केला. मेडन ओव्हर. जोरदार टाळ्या होऊन देते हेमंत साठी. काय जबरदस्त बॉलिंग. विकेट मेडन ओव्हर ने केले सुरुवात.
पहिल्या षटकाचा खेळ संपला, एक ही धाव नाहीये, एक गडी बाद. या ऐकूया डीजेला. रॉयल चषकाची लेवल आपल्या कोणीच करणार नाही. रॉयल चषकाची लेवल. थँक्यू हितेश आणि हरेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दडपण वाढलंय, दडपण का नाही वाढणार. एकतीचा पाठलाग असताना पहिलीवर विकेट. वेडेन पुन्हा डॉट, 7वा चेंडू डॉट होतोय. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत एक घडलेलं नाहीये. लगातार 7वा लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आणि वाईड +1 अशा तब्बल 2 धाबा आल्यात. 2 धाब्याने अखेरकार धाबांचा श्री गणेश होतोय रिग बॉईज या संघाचा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि ऑन साइडला खेळत असताना चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झाला, सीमारेषा पार, चौकार, 4 धाबा. थँक्यू 2 चेंडू 6 धाबा. धावपलकावर 31चा पाठलाग. श्रीकांत बॉलिंग ट्रॅकवर आहे आणि हरेशच्या बॅट मधून चौकार आलाय. चौकार अजून एक शोधावा लागणार आहे. ओ तोच फटका, तोच लगातार दुसरा चौकार. चेंडू सीमारेषा पार. रॉयल किंग धमाका चौकार. काय हॅट्रिक पाहायला मिळेल, चौकारांची हॅट्रिक. हो वेगवान चेंडू बॅकफुटवर गेले होते, परंतु थोडासा वेगाने हाताळला होता, त्यामुळे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. येतोय डॉट बॉल. 4 चेंडूचा खेळ झालाय. 10 धाबा धावपलकावर. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवला, फेकी झाले वेगाने, फलंदाज बाद. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. 7-21 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा येतोय डॉट आणि अखेरकार दुसरा षटकाचा खेळ संपलाय. 10 धाबा धावपलकर. 6-21 या इक्वेशनला मॅच आले. त्या अगोदर या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया. थँक्यू 6-21 म्हणजे 5 चौकार. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय, येतोय डॉट बॉल. काय जबरदस्त हेमंत त्या ठिकाणी होते आणि खूप चांगली फिल्डिंग. हेमंतने पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा खूप चांगली बॅटिंग केली होती, नो डाऊट. यावेळेला लाऊड अपील, फिंगर गॉन अप. अखेरकार अजून एक गडी बाद होतोय. कॉन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅकअप चांगला आहे. बॅकअप चांगला असल्या कारणानं फलंदाज सुद्धा धावचीच्या रूपाने बाद होतोय. अजून एक गडी बाद. पहा या मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिली गेली. औपचारिकतेचं कारण काय होतं, त्याला पहिल्या 2 षटकामध्ये 24 धावा होत्या. इतक्या वेगाने सुरुवात झाली होती आणि त्याचं कारण श्रीकांतचे लगातार 5 चौकार त्या मोमेंटमला शिफ्ट करणारे होते. परंतु धावांचा पाठलाग करत असताना तितक्याशा धावा झाल्याने हा सर्वात मोठा अडचणीचा विषय बनला होता रिग बॉईज या संघासाठी. आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू जवळपास पराभवाच्या छायेत जात असताना मॅच फिनिश, सामना संपलाय, सामना जिंकलाय बेबो स्टार या संघाने. आणि पराभवाच्या छायेत जात असताना